राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया गाव तिथे साम टीव्ही मधनं। राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली। पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले। तसंच अनधिकृत फलक आणि धोकादायक इमारतींवर कारवाईचे आदेश दिले। पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्यासाठी स्लॉट निश्चित केले जातील। तर पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याची सूचना देखील त्यांनी दिली। सावंतवाडीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणेंनी पाहणी केली। जेवढं नुकसान झालंय तेवढी भरपाई निकषापलीकडे जाऊन दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिले। आपदग्रस्तांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले। लातूरमध्ये उष्माघातानं 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे। औसा तालुक्यातील गोंद्री गावात ही घटना घडली। आतापर्यंत उष्माघातानं लातूर जिल्ह्यात 2 जणांचा मृत्यू झालाय। तापमान 40 ते 41 अंशांवर पोहोचलंय। 4 दिवसापूर्वी औराद शहजान येथे 60 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता। विदर्भात तापमानानं पुन्हा एकदा 45 गाठलेली आहे। अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली। विदर्भातील 6 जिल्ह्यात 44 अंशांवर तापमान पोहोचलंय। विदर्भाला पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलाय। धुळ्यात 42 अंश सेल्सिअस विक्रमी तापमानाची नोंद झाली। वाढत्या उष्म्यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतोय। नागरिक घराबाहेर पडणं टाळतायत। हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे। नंदुरबार जिल्ह्यात तापमानानं उच्चांक गाठला आहे। पारा 43 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे। वाढत्या उष्माचा धोका लक्षात घेऊन प्रशासनानं जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्माघात कक्षाची स्थापना केली। खबरदारीचं आवाहन केलं जातं। व्यापाऱ्यांनी माल न उचलल्यानं हिंगोली बाजार समिती 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। शेडाभावी हळद विकताना आल्यानं शेतकरी हवालदिल झाले। खरीपाच्या पेरणीसाठी पैसे कसे उभारावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी सरकारला विचारलाय। कष्ट करून पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ संभाजीनगरच्या शेतकऱ्यावर आली। गंगापूर बाजारपेठेत 1 रुपये किलो भावानं कांदा विकला जात असल्यानं संतापलेल्या एका शेतकऱ्यानं पूर्ण टेम्पोच रस्त्यावर रिकामा केला। शेतकऱ्यांना मारायचंय का? आज आत्महत्या करतील शेतकरी। एवढी परिस्थिती शेतकऱ्याची बिकट आहे। बदलापूरच्या गांधी चौकात रिक्षाचा धक्का लागल्याचा जाब विचारणाऱ्या व्यक्तीवर रिक्षा चालकांनी धारदार शस्त्रानं वार केले। या हल्ल्यात सोनताटे नावाचा एक व्यक्ती जखमी झालाय। पोलिसांनी या प्रकरणी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। अद्याप कुणाला अटक केली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। बदलापूरमध्ये रिक्षा चालकांची पुन्हा एकदा मुजोरी समोर आलेली। एकावर प्राणघातक हल्ला केला। नाशिक जिल्ह्यातील गोशाळांचं अनुदान गेल्या 6 महिन्यांपासून रखडलंय। संस्था चालक मोठ्या अडचणीत सापडले। महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत मिळणारं प्रतिदिन 50 रुपयांचं अनुदान न मिळाल्यानं चाऱ्याचा साठा कसा करायचा असा प्रश्न आता निर्माण झालाय।
बीडच्या गेवराईतील धुळे सोलापूर महामार्गावर शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर हलवण्यात आलाय. प्रशासनाने शिवप्रेमींच्या सकारात्मक चर्चेनंतर हे स्थलांतर झालंय. महामार्गाच्या कामासाठी हा पुतळा सुरक्षितपणे हलवण्यात आला. गावती ते साम टीव्हीमधून आपण काही बातम्यांचा वेगवान आढावा घेतला. पुढची बातमी विरारमधून अपघाताची. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरारच्या शिरसाडजवळ दुर्घटना घडलेली आहे. भरधाव कंटेनरनं जलवाहिनीच्या एअर वॉलला जोरात धडक दिली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. याचा परिणाम वसई विरार हा जो सगळा परिसर आहे या शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे, कारण भरधाव कंटेनरची जलवाहिनीला धडक आहे आणि आपण बघतोय दृश्यामध्ये की लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर देखील झालेला आहे. वसई आणि विरार भागामध्ये पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर दर्शन मंडपातील स्वच्छतागृहात दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ आढळल्यानं भाविकांमध्ये संताप व्यक्त होतोय. सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसाट यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. या घटनेमुळे मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न निर्माण झालाय. सुरक्षा व्यवस्थेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते. लातूरच्या बुरुडमध्ये गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी शासकीय रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली. नागरिकांनी रुग्णवाहिका ढकलून सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही. अखेर गंभीर रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेनं लातूरला हलवावं लागलं. सांगलीच्या बुर्ली येथे मोराची निर्घुण शिकार झालेली आहे. घटनास्थळी मोराचे पिसे विखुरलेले आढळले आहेत. शरीराचा भाग देखील गायब आहे. या घटनेमुळे पक्षीप्रेमी संतापलेत. वन विभागाकडे कडक कारवाईची मागणी होते. मात्र या प्रकारामुळे परिसरातील पक्षी वैभव आता धोक्यात आलेला आहे. पुणे मेट्रोचा विस्तार खेड, शिवापूर, डोंजे आणि लोणीकनपर्यंत करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. पालिकेच्या मुख्य सभेत या संदर्भातील 4 प्रस्ताव एकमतानं मंजूर झाले. शहर सुधारणा समितीच्या मान्यतेनंतर आता हे मार्ग विस्तारित करण्यासाठी प्रस्तावित आहेत. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी नागपूर हायवेच्या कामादरम्यान जेसीबीनं फिश मिलची सांडपाणी वाहिनी फोडली आहे. झाडगावात झालेल्या प्रकारामुळे रस्त्यावर सांडपाणी पसरून परिसरात दुर्गंधी सुटली. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले. योग्य खबरदारी न घेता काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. अकोल्यात ईगल कंपनीच्या निष्काळजीपणामुळे 14 वर्षांच्या तेजस मांडलेचा मृत्यू झालाय. वारंवार मागणी करूनही स्पीड ब्रेकर न लावल्यानं गावकरी आक्रमक झाले. नुकसान भरपाई आणि दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थांनी आता ठिय्या मांडलाय. नंदुरबारच्या नवापूरमधील 116 अवैध चर्चवर कारवाईसाठी आदिवासी संघटना आक्रमक झाले. महसूल मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्यानं उमेश गावित आंदोलनाला बसले. बांधकाम जमीनदोस्त न झाल्यास 29 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिलाय. मिशनरींच्या नवीन बांधकामावर तत्काळ बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. ठाण्यात 50 वर्षाहून अधिक काळ मिसळच्या चवीचा वारसा जपणारी मामलेदार मिसळची इमारत आता इतिहास जमा झाली. पुनर्बांधणीच्या कामासाठी जुनी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. तर या ठिकाणी इमारतीची पुनर्बांधणी करून नवी इमारत आता बांधली जाणार आहे.
पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी 2 सराईत दुचाकी चोरांना अटक केली. त्यांच्याकडून 9 दुचाकी, लॅपटॉप आणि मोबाईल असा 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. मौज मजेसाठी हे तरुण वाकड आणि हिंजवडी परिसरात चोऱ्या करत होते. या कारवाईमुळे चोरीचे 10 गुन्हे उघड झालेत. वाशिमच्या मंगरुळपीर, बोरवा, बुद्रुक येथे शेत शिवारात अचानक आग लागली. यात सोलर पंप, पाईप आणि ड्रीप संच जळून खाक झाला. आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय. सिंचनाचा प्रश्न बिकट झालाय. शासनानं तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांना केली. नागपुरातल्या मौद्याजवळ उभ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रकनं पेट घेतल्यानं चालकाचा होरपळून मृत्यू झाला. तर दुसरा चालक गंभीर जखमी झालाय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली. अमरावतीच्या मोझरी गावालगत असलेल्या शेतात झाडांना भीषण आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. डोंबिवलीतील 3 वर्षापूर्वी रिक्षाचालकाची हत्या करून फरार झालेल्या दीपक करकर्डेला विष्णुनगर पोलिसांनी नांदेडमधून अटक केली. ओळख लपवण्यासाठी आरोपी मोबाईल किंवा कागदपत्रांचा वापर टाळत होता. अखेर पोलिसांनी 5 दिवस शेतमजूर बनून पाळत ठेवली आणि मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. 3 वर्षानंतर या हत्येचा छडा उघडकीस आलेला आहे. नांदेडच्या नवीवाडी जुन्या वारातून प्रताप गायकवाड या तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली आहे. सराईत गुन्हेगार सोनू बुक्तुरे याने आपल्या साथीदारासह कृत्य केले. पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली. जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगरमध्ये महामार्गावर डिझेलचा टँकर उलटला. यावेळी डिझेल बाटल्यांमधून भरून नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. एकनाथ खडसेंच्या फार्म हाऊस जवळ ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अपघात झालेला आहे. सिरंजनी मार्गावर शासकीय धान्य वाहून येणाऱ्या ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील गंगाधाम चौकात पाण्याच्या टँकरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अनिल अल्लाट यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव टँकरमुळे परिसरात वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिक संतापले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. पालघरच्या नावजे गावाजवळ डंपर पुलाला धडकून अपघात झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच 2 महिन्यात ही दुसरी दुर्घटना घडलेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि कामाच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मुंबईतील चेंबूर पोलिसांनी 3.5 कोटींचं हस्तिदंत जप्त केलंय. आरसी महामार्गावर हॉटेलमध्ये सापळा रचून 4 तस्करांना अटक केली. आरोपींकडून 31 किलो वजनाचे 2 हस्तिदंत मिळाले. त्या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय हस्तिदंत तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय.